आणि ॲज ऑन टुडे जर समाजात बघितलं तर म्हणजे स्टुडंट्स खूप डिस्ट्रॅक्टिव्ह कंटेंट जास्ती वेळ बघतायत, अभ्यासाचा वेळ खूप कमी वेळ करतायत. म्हणून आपण बरोबर आहे, कारण हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत सगळे आपले, हो. त्याच्यावरती तुम्ही एकदा गेलं की म्हणजे आपणही जरी असलो तो algorithmच work रील्स बघत गेलो तर ते किती वेळ बघितलं हे काही कळत नाही आणि तासन तास आपण तेच बघत बसतो. त्यामुळे आणि त्याच्या मागे खूप रिसर्च झालेला आहे या सगळ्या मेटा आणि या सगळ्या कंपनीजचा, की बरोबर कसं आहे. मुलांचं एंगेजमेंट, अटेन्शन इकॉनॉमी ज्याला म्हणतो, की हाऊ टू एंगेज अटेन्शन. आणि त्यांनी मोठे मोठे सायकोलॉजिस्ट आणि मोठे मोठे लोक बसवले आहेत त्याच्या अल्गोरिदम्सला ट्रेन करण्यासाठी. बरोबर. सो आहे ते खूपच मॅग्नेटिक त्याचा पूल आहे मुलांवरती. त्यामुळे तुम्ही जर नॅशनल स्टॅटिस्टिक्स पण बघितले गेले 2-3 वर्ष, एस्पेशली पोस्ट कोविड, जेई नीटचे नॅशनल लेवल स्टॅटिस्टिक्स, तर ॲव्हरेज मार्क कमी झालेले आहेत अक्रॉस सगळ्या CET सगळीकडे कमी झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी मुलं डिस्ट्रॅक्टेड आहे त्याचा अर्थ. आणि डिस्ट्रॅक्टेड कुठे असतील? मोस्ट प्रोबॅबली या सगळ्या सोशल मीडिया आणि अशा गोष्टींमध्येच असतील. नाही, बरोबर आहे. मला एक पालक माझ्याशी बोलत होते, एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. म्हटलं, माझा मुलगा मेडिकलला जाणार होता, तो MBBSला जाऊ शकला असता, परंतु मोबाईल त्याने खूप बघितला, तो हुशार होता, मोबाईल जास्त बघितला, त्यामुळे आम्हाला फार्मसीला जावं लागलं. थोडेसे त्यातली जे हे आहे ते या गोष्टी होतातच आहेत. आणि पालक पण आणि पण एक फ्लिप साईड पण सांगतो मी. या सगळ्या आम्ही जे काय अभ्यास केला आहे नॅशनल एक्झामच्या स्टॅटिस्टिक्सचा, त्याच्यामध्ये असंही दिसतं की जे टॉप 2-3% मुलं आहेत, 2%, 3% मुलं जी आहेत भारतातले ॲटलिस्ट, त्यांचा परफॉर्मन्स सॉलिड आहे या परीक्षांमध्ये. म्हणजे त्यांनी कदाचित याच गोष्टींचा सदुपयोग केलेला आहे. म्हणजे या सगळ्या ऑनलाईन गोष्टी जे काय आता व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, किंवा तुमचं काही AI बेस्ड अल्गोरिदम्सने काही टेस्ट सिरीज पॉसिबल आहेत, बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत, इन्स्टंट डाऊट सॉल्विंग पॉसिबल आहे. तर या सगळ्या गोष्टींचा सदुपयोग करून मार्क वाढवता पण येतात. आता हे तुम्ही त्याचा सदुपयोग करतात का दुरुपयोग करतात ह्याच्यावरती आहे. आणि आता एक 15, 16, 17 वर्षाचा टीनेजर जे एक्सपेक्टेड आहे की त्याला तेवढी मॅच्युरिटी कदाचित किंवा संयम नसेल की टू यूज इट इन द वाईज वे. त्यामुळे हे एक 2 एज स्वॉर्ड आहे, तर डेफिनेटली आहे. पण त्याचा सदउपयोग आणि दुरुपयोग दोन्ही होऊ शकतो, एवढंच मला सांगायचं टेक्नॉलॉजी. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सर याच्यातला असा आहे की MST CET विरुद्ध JEE असं हे सतत सुरू असतं, डिबेट सुरू असतो. तर काय CET ला गेलं पाहिजे, JEE ला गेलं पाहिजे, किंवा अनेक मुलं म्हणतात की नाही JEE अवघड असते, मग ते डिप्रेशन येतं JEE ला गेलं तर, मग त्यापेक्षा नको, आम्हाला CETच करायची. म्हणजे क्लासमध्ये पण आपण अनेक मुलं आले तेव्हा ते बघतो, एखादा मुलगा एकदम याच्यामध्ये असतो की नाही मला JEEचंच प्रिपरेशन करायचं आहे, एखादा मुलगा म्हणतो नाही मला CET करायची आहे, एखादा मुलगा म्हणतो नाही मला नीट करायची आहे. परंतु जेव्हा CET आणि JEEचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक मुलं मग JEE नको म्हणतात, CETला जातात. तर तुमचं या विद्यार्थ्यांना, पालक पण तेव्हा कन्फ्यूज असतात, तिथं ती योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर या दोन्ही परीक्षांमधला एक मध्यम मार्ग काय असू शकतो? नाही बघा, आता दोन्ही परीक्षांचं बेसिकली जे प्रश्न येतात त्याचा एक नेचर समजणं गरजेचं आहे बिफोर आपण ह्याच्याबद्दल पुढचं डिस्कशन करू. JEEमध्ये बेसिकली थोडंसं अप्लाइड क्वेश्चन्स येतात, कन्सेप्ट ॲप्लिकेशनवरती प्रश्न येतात. बरोबर. त्यामुळे जे प्रश्न JEEमध्ये येतात त्या टाईपचे प्रश्न ह्याच्या आधी मुलांनी कदाचित बघितलेले नसतील, सॉल्व केलेले नसतील, पण परीक्षेच्या त्या 1-2 मिनिटामध्ये तो प्रश्न समजून आत्मसात करून सॉल्व करणं आणि मार्क करणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी ज्याला म्हणतो, ती JEEच्यासाठी डेफिनेटली CETपेक्षा खूप हायर लेवलची लागते. आणि हे अचीव करण्यासाठी मुलांना जे कष्ट करावे लागतात, तिथेच बरेच वेळा मुलं कमी पडतात आणि मग मुलांना वाटतं की आता हे JEE अवघड आहे, आपल्याला काही जमणार नाही. म्हणून मग लोक फक्त CET करतात. आता CETमध्ये प्रश्न काय आहेत? बेसिकली फॉर्म्युला सबस्टिट्यूशनचे प्रश्न आहेत, की हा प्रश्न स्टँडर्ड फॉर्म्युला लावा, पटकन कॅल्क्युलेट करा, उत्तर घ्या आणि करा. तो CETमध्ये स्पीड महत्त्वाचा आहे, JEEमध्ये थोडं डेप्थ महत्त्वाची आहे. हा डिफरन्स आहे. आता सोपा मार्ग कुठला आहे? CETचा मार्ग आहे, की CET केल्याने तुम्हाला लगेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते, महाराष्ट्राचे ॲटलिस्ट. बरोबर. JEEमध्ये तुम्हाला नॅशनल लेवलच्या कॉलेजेसचं पण ऑप्शन मिळतं आणि स्टेट लेवलचं पण मिळतं. म्हणजे महाराष्ट्राच्या कॉलेजेसचं पण ॲडमिशन JEE मेन्सच्या थ्रू ऑल इंडिया कोटाने होतं, 15% कोटा आहे. पण मुलं म्हणतात आम्हाला नको नॅशनल लेवल, आम्ही फक्त स्टेट लेवलपर्यंत विचार करतो आणि फक्त CETचा अभ्यास करतो. फक्त इन्फॉर्मेशन बेस्ड, फॉर्म्युला बेस्ड आणि सिम्पल कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन जे CET देतात, आम्हाला तेवढंच समजतं, तेवढंच आम्हाला करायचं आहे, आम्हाला जास्त कष्ट करायचे नाही आहेत. हा अप्रोच ॲडमिशन मिळण्यासाठी ठीक आहे इंजिनिअरिंगसाठी.
माझं चिंता काय आहे की आपण जेव्हा आता हे AI बद्दल बोलतोय, क्रिटिकल थिंकिंग अबिलिटीज खूप महत्त्वाची होणार आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी महत्त्वाची होणार आहे, फ्लेक्सिबिलिटी इन लर्निंग स्किल्स महत्त्वाची होणार आहे, अप्लाइड मॅथ स्किल्स स्ट्रॉंग असणं, फंडामेंटल स्ट्रॉंग असणं हे गरजेचं होणार आहे पुढे जॉब मिळवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने CETचा अभ्यास केल्याने हे सगळे डेव्हलप होत नाही. बरोबर. CETचा अभ्यास केल्याने क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी डेव्हलप होत नाही. थोडा घोकंपट्टी, थोडं फॉर्म्युला सबस्टिट्यूशन, थोडं फास्ट कॅल्क्युलेशन ह्याच्यासाठी जर ट्रेनिंग केलं CETमध्ये, त्या टाईपचे प्रश्न परत परत केले तर मुलगा तो CET क्रॅक करू शकतो इझिली. JEE केल्याने क्रिटिकल थिंकिंग अबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप होते, ज्याचा उपयोग त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगमध्ये आणि पुढे त्यांना कुठलंही काही शिकण्यासाठी पुढच्या होतो. म्हणून तर careerमध्ये. IITiansना एवढा रिस्पेक्ट जगभर आहे गेले 60 वर्ष अक्रॉस द वर्ल्ड. कारण सर्वात अवघड परीक्षा ही JEEची क्रॅक केली त्यांनी. एक परीक्षा क्रॅक केल्याने त्यांना एवढा सन्मान का व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. पण ते परीक्षेमुळे त्यांना सन्मान नाही मिळत. त्यांची जी अबिलिटी त्यांनी जी डेव्हलप केली 15, 16, 17 वर्षाच्या एजमध्ये, की एक इंट्रिन्सिक प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप केली, ती मग ते कुठल्याही फील्डमध्ये वापरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. ते बिकम प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. JEEचा अभ्यास करून यू बिकम अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. CETचा अभ्यास करून तुम्हाला फक्त एक स्पेसिफिक सेट ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याची अबिलिटी येते. आणि पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, प्युअर सायन्सेस करायचं आहे, तुम्हाला जॉब मिळवायचा आहे, तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, तुम्हाला पुढे काय अजून जे काही करायचं आहे, त्यासाठी तुमची कॉग्नेटिव्ह स्किल्स डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणून JEEचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि JEE करून CET होतं की. फक्त CETची टेस्ट सिरीज वेगळी तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर JEE करायला विद्यार्थ्याला CET मिळतात. आता दरवर्षी आमच्याकडे 100पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना 99% प्लस CETमध्ये मिळतात. आणि ते किती दिवस अभ्यास करतात? 15-20 दिवस अभ्यास करतात CETसाठी.